जी भुवनेश्वरी नावाची पट्टी आहे ना ती ओरबाडून काढणार आहे मी आज. मम्मी ही तू काय करते? हळू बोल की जरा. अगं पण काय झालं तिथे सांग. अधिपतीच्या खोलीत का नाही मोठा राडा चाललाय. बाप लेकाची झोपल्या. कशावरनं झोपलंय पण? अजून काय विषय? आपली ताई आणि चारूबाई जी मोठे मालक नाही चारूबाईची तळी उचलायला आणि अधिपती आपल्या ताईची. दोघांमध्ये भांडणं लागल्यात. ऐकू झालं. ऐक. ओ बास करा म्हणलं ना. बास करा की आता. नाही गप्प बसणार. तुम्ही आता असं गप बसणार नाही. अधिपती काय करताय तुम्ही? मग सांगा की तुम्ही त्यांना. थांब अक्षरा. अहो थांब. अक्षरा सोड त्याला. अक्षरा सोड त्याला. बाबा हा काय काय करणार आहेस? काय स्वतःच्या बापावर हात उचलणार आहेस? उचल हात. हे संस्कार केलेत भुवनेश्वरीनं तुझ्यावर. उचल. बाबा उचल हात. मार बापाला मार. अधिपती प्लीज. बाबा शांत व्हा ना तुम्ही. प्लीज थांबा. ही शिकवण त्या भुवनेश्वरीची. घरातल्या लोकांना वैरी बनवायचं आणि बाहेरच्या माणसांना आपलं करायचं ही शिकवण तिची. मला उचकवू नका तुम्ही. मी बोलणार. अरे करणार काय आहेस तू? हात उचलशील ना. उचलून दाखव. एवढं तरी धाडस दाखव. माझं डोकं फिरू नका. आधीच फिरवलंय त्या भुवनेश्वरीनं. काय बाकी आहे डोकं फिरायचं? बाबा बास ना. अधिपती थांब. अहो प्लीज तुम्ही तरी भास करा ना आता. अधिपती काय चाललंय तुमचं? का भांडताय तुम्ही एवढे? तुम्ही मध्ये पडू नका हो याच्यात. ह्यांचं लय झालं आता. का बोलतात मग हे सारखं आई साहेबांविषयी? मग काय करणार आहेस? धावून येणार आहेस माझ्या अंगावर? हात उचलणार आहेस? आणि हे काय पहिल्यांदा नाही करत आहेस तू. त्याच्या आधी अनेक वेळेला केलेस. इतक्या खालच्या पातळीला गेलायस तू. मी गप्प बसायचो कारण मला वाटायचं की याच्यात तुझी चूक नाहीये. तुझ्या नकळत्या वयात ती बाई तुझ्या आयुष्यात आली. कधीतरी तू शहाणा होशील. कधीतरी तुला अक्कल येईल या आशेवर होतो मी. पण नाही. तुझं तुला कळत नाहीच आहे. पण एवढे आम्ही सांगतोय दोघे तरी तुला अक्कल येत नाहीये. पण आता मी सहन करणार नाहीये. तू मुलगा आहेस माझा म्हणून आतापर्यंत ऐकून घेतला पण आता नाही. आणि मला आज बघायचंच आहे अधिपती सूर्यवंशी तुझी मजल कुठपर्यंत जाते. अहो तुम्ही थांबा तुम्ही. मुद्दाम करलाय का हो? अक्षरा तू यात पडू नको. आज बाप लेकाच्या नात्याचं जे काही व्हायचंय ना ते होऊन जाऊ दे. बघायचंच आहे मला. काय वागतोय आपला मुलगा? एक माणूस दुसऱ्या माणसाच्या कह्यात इतका जातो. स्वतःचं डोकं स्वतःची सदसद विवेक बुद्धी काहीच वापरता येत नाही त्याला. बाबा तुम्ही शांत व्हा. बसता का? बसता इथे. हा या बसा इथे. थांबा. हे घे पाणी प्या बरं. पाणी. शांत बाबा. आणि आई तुम्ही पण त्यांच्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ. वेगळीकडचाच राग आहे तो वेगळीकडेच निघतो. सगळं ठीक होणार आहे. मला माहिती आहे सगळं ठीक होणार आहे. अजून किती दिवस अशी समजूत काढणार आहेस माझी? लहान मुलांची काढतात तशी. मला इथे येऊन इतके दिवस झाले पण अजूनही काहीच ठीक होत नाही. उलट सगळं बिघडतच चाललंय. मला खरंच असं वाटायला लागलं की मी इथे येऊन चूक केली. मी नकोच होतं इथे यायला. चारू काय बोलतेस तू? आई अहो असं नका ना म्हणू. मला खूप आनंद झालाय तुम्ही इथे आल्याचा. बाबांना आनंद झालाय. आणि हे घर तुमचंच आहे. ही सगळी माणसं तुमची आहेत. सगळी माणसं? माझा मुलगाच माझा राहिला नाहीये ग. ज्याच्यासाठी मी इथे आले, ज्याला बघण्यासाठी माझे डोळे आसुसलेले, तोच मला नाकारतो. काय करू मी इथे राहून? सांग ना. घर माझं आहे म्हणजे काय ग? घराच्या भिंती त्यांना आपलं मानू मी? आई असं नका बोलू. प्लीज प्लीज असं नका बोलू. आता हे सगळे भलते सलते विषय निघतात ना म्हणून चिडतायत ते. तुम्ही बघा एकदा सगळं शांत झालं ना की तेही सत्य स्वीकारतील. असू दे.
मला नाही वाटत तसं, पण तू माझी काळजी नको करूस. मी शांत होईन. तू जाऊन बघ, अधिपती डोक्यात राग घालून गेलाय. त्याच्याशी बोल, त्याला शांत कर. त्याला शांत तूच करू शकशील. जा बोल त्याच्याशी. काय चाललंय ते? आवाज नाही आला तुला? अगं पण तुम्हाला नसत्या चौकशा कशाला पाहिजेत? गप्प बसा की. वय आम्ही बसतो ग गप्प. पण तू बोल की त्या बाईला काय तर. काय बोलू आणि कुणाला समजावू? काय का आता? अगं त्या चारू बाईला समजाव की. अगं तिचं काय ग सारखं असतंय त्या अधिपतीच्या माग 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 लागती नुसती. नाही तर काय सारखं मला आई म्हण, मला आई म्हण, मला आई म्हण, मला आई म्हण. काय काय लहान पोरामानी माग लागती त्याच्या? मग काय आता तिला काय कळाय ना ग काय का अधिपतीनं ताईला आई मानलंय म्हणून? फड 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 करायचं ग. बसाव की मागच्या शिटावर. पुढच्या रांगेत बसायचंय हिला. नाही तर काय तीच डोसकं फिरवते अधिपतीचं आणि मग ते चिडतंय, मग जातंय बापाशी भांडणं कराय अंगावर. मम्मी मी तुला सांगते ह्या समजायला ना ती चारूबाईच कारणीभूत आहे. आता तुला सांगू ही चारूबाई का नाही घरात आल्यापासून रोज 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 भांडणं व्हायला. या बाईला ताईच्या नाकाची तर सर आहे का ग? माझा काही कंट्रोलच नाही हिच्यावर. ते जाऊ दे, तू बोल बरं त्या बाईला काय तर.